Good evening all. Am I audible clearly? Yes, Let teacher. me know. Okay. So this is your EVS class. Yes. And let's see. ईशा आपने जो भी सिलेबस एंड टाइम टेबल भेजा है उसमें आपके फर्स्ट 5 लेसन है ना ईवीएस के लिए? Yes. Okay. And I think we have completed 5. Let's see. Second standard, do you have any idea about syllabus or what? मला फक्त फर्स्ट स्टँडर्डचं मिळालं. यश, Yes, teacher. आराध्या किती लेसन आहेत? आराध्या काय टीचर? फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डला किती लेसन आहेत ईव्हीएस चे? आराध्या सेकंड स्टँडर्ड बेटा. आराध्या तू नाही, फर्स्ट स्टँडर्ड नाही, सेकंड स्टँडर्ड. येस. कनिष्क सॉरी यश, सेकंड स्टँडर्ड कोणाला माहिती आहे का सिलेबस? टीचर 5 लेसन है. काय झालं? 5 आहेत. ओके. टीचर 1 to 5. ओके. माईक बंद करा सगळ्यांनी. Okay, so your lesson number 5 is to be started today. First standard आपण तुमचं lesson number 5 start करणार आहोत. Yes. ईशा, विराट, संस्कार, are you there? This is the lesson, right? ये है फर्स्ट lesson आपका फूड. Yes. माइक ऑन करके बताइए. Yes, teacher. ओके चला. सो वी नीड फूड. आपण जेवतो का कोण सांगणार मला? हम खाना क्यों खाते हैं? व्हाई डू वी नीड फूड? अन्नाची गरज का असते आपल्याला? येस ईशा बताओगे? हमारा हेल्थ बढ़ाने के लिए, येस हमारी जिलाने के लिए आणि दिमाग को कंट्रोल करने. Okay. So we need food. Food help us to grow strong and stay healthy. It gives us energy to work and play. We cannot live without food. So हम खाते हैं क्योंकि जो भी खाना है, फूड है, वो हमें जो भी हमारे रेगुलर काम है वो करने में हमें एनर्जी देता है, हेल्प करता है हमारी. आणि हम खाना खाने से स्ट्रॉंग अँड हेल्दी हो सकते हैं. आपण स्ट्रॉंग आणि हेल्दी होऊ शकतो. आणि आपली जी रेग्युलर रोजची कामं आहेत, तुम्हाला स्कूलला जावं लागतं, अभ्यास करायला लागतो, घरी येऊन अभ्यास करायचं, खेळायचं, या सगळ्यामध्ये तुम्हाला एनर्जीची गरज आहे ना. मग आपण जर जेवलोच नाही तर आपल्याला एनर्जी मिळेल का सांगा मला? अगर हमने खाना ही नहीं खाया तो क्या हमें एनर्जी मिलेगी? फर्स्ट स्टैंडर्ड बताइए. नो. No. वी ईट 3 मेन मील्स इन डे. दिवसभरातून आपण 3 मुख्य जेवण खात असतो. ओके. लेट अस टेक द फूड आइटम्स वी लाइक टू ईट एट ईच मील. तो ब्रेकफास्ट में क्या क्या खाना पसंद है आप वहां पे टिक कर सकते हो. बताइए मुझे. ब्रेकफास्ट में पहला है टी, मिल्क, देन बिस्किट्स, ब्रेड, एग एंड इडलीज. तो ब्रेकफास्ट में आप क्या क्या खाना पसंद करते हो, एक एक करके उसमें इसमें से मुझे बताइए. ओके. फर्स्ट स्टैंडर्ड, दिस इज ओनली फॉर स्टैंडर्ड फर्स्ट. विराट बोलो. विराट. क्या क्या खाते हो तुम सुबह? इसमें से ब्रेकफास्ट में जो भी खाते हो वो मुझे बताइए.
हाँ, क्या क्या खाते? चाय, मिल्क, ब्रेड, बिस्किट, ओके। ईशा आप बोलिए। ब्रेड, ब्रेड, एग, बिस्किट। ओके। संस्कार बोल। टी, मिल्क, बिस्किट, ब्रेड, ओके। देवांश इडली, ब्रेड, गुड। आराध्या आराध्या फर्स्ट स्टँडर्ड। आराध्या काय टीचर? याच्यामधून तुला नाश्त्याला काय काय खायला आवडतं? ब्रेड. ओके. फर्स्ट स्टँडर्ड आर डन ना. माझ्याकडे आता तुमचं बुक आलंय, जे एकत्रितपणे तुमचं नवीन बुक आलंय, आपण त्याच्यातनं पण घेऊ. ओके आराध्या आणि देवांश. वेगळ्या सगळं इंग्लिश मॅथ्स हे सगळं त्या एक पार्ट वाल्या बुक, 4 पार्ट आहेत ना तुमच्या बुकचे, आणि तसंच आलंय. मग तसं वेगळा विषय नाही ना, परत दुसरे नाही ना, तेच बुक फॉलो करायचे आहेत, राईट? तेच बुक फॉलो करायचे आहेत ना देवांश? Yes. ओके. ना टीचर. येस, हुज दिस? टीचर सॉरी मी 6 वाजता नाही येऊ शकली, पण आता मी तुम्हाला माझे प्रेझेंट दिले. येस, फाईन. ओके. बघा, लंच मध्ये राइस, चपाती, दाल, सलाड, कर्ड, वेजिटेबल. ओके, आपको क्या क्या पसंद है, टिक कीजिए. विराट बताइए। बताओ, ये क्या है? चपाती, आइस, राइस बोलते हैं। राइस, दाल, और ये क्या है? वेजिटेबल्स, और क्या ओके. क्या खाते? नहीं संस्कार दाल, दाल, सैलेड, चपाती, दही, ओके. ईशा राइस, दाल, वेजिटेबल्स, देवांश okay, and then dinner is having pulao, parathas, mutton, chicken, vegetables and salad. Okay, बताइए विराट. विराट बताओ, डिनर में क्या क्या? हाँ डिनर में कौन कौन से सब अच्छे लगते हैं? हाँ वेजिटेबल्स, राइस, चिकन, हाँ, और चिकन, मीट बोलते हैं। मीट, कौन सा वाला? मटन और चिकन दिया है यहाँ पे. आप मैंने अभी नाम पढ़ के बताया आपके. पुलाव, पराठास, मटन, चिकन, वेजिटेबल एंड सलाड्स. ओके. ईशा बोलिए. पराठा, चिकन, ओके डन. संस्कार संस्कार इथे चालतंय बघ. बोला. पुलाव, पुलाव, पराठा, पराठा, मटन,
चिकन सॅलेड. ओके गुड. चलो. सो वी ऑल्सो इट फ्रुट्स. मग आपण हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचं जेवण ब्रेकफास्ट मध्ये सकाळी नाश्त्याला टी, मिल्क, चहा किंवा दूध, त्यानंतर बिस्किट्स, ब्रेड, एग आणि इडली. लंच मध्ये राईस, चपाती, दाल, सॅलड्स, कर्ड, व्हेजिटेबल्स आणि डिनर मध्ये पुलाव, पराठा, मटन, चिकन, व्हेजिटेबल सॅलड. अकॉर्डिंगली जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही व्हेजिटेबल्स खात असाल, नॉन व्हेजिटेरियन असाल तर दोन्ही गोष्टी खात असाल, राईट. मग ह्या सगळ्या आपल्या डाएट सोबत वी ऑल्सो इट फ्रुट्स. फ्रुट्स आर गुड फॉर अवर हेल्थ. फळं पण खाताना सगळे? येस. फ्रूट्स भी खाते हैं हम. येस, आपको सबको फ्रूट्स खाने चाहिए बिकॉज दे आर गुड फॉर अवर हेल्थ. आपल्या हेल्थ साठी ते खूप चांगले असतात. नाउ वी ड्रिंक मिल्क. वी मेक मिल्क शेक, बटर, चीज, घी एंड आइसक्रीम फ्रॉम मिल्क. हम दूध पीते हैं और दूध के साथ दूध को हम दूध से मिल्क शेक, बटर, चीज, घी, कर्ड एंड आइसक्रीम ये सारी चीजें बना सकते हैं. लाइक अस ऑल लिव्हिंग थिंग्स टू नीड फूड. मग जसं आपल्याला जेवण लागतं ना, सगळ्या सजीवांना जेवणाची गरज असते. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड फूड. सो लाइक अस ऑल लिव्हिंग थिंग्स नीड फूड. तर तुम्हाला माहिती आहे का कोणते प्राणी काय खातात? स्पॅरो काय खाते सांगा? चिमणी काय खाते? कोण सांगणार? हँड रेस करा. ईशा बोलिए. दादा. यस, दाने खाती है. एंड व्हाट डज अ डॉग ईट? कुत्ता क्या खाता है? डॉग क्या खाता है? विराट बोलिए. मीट. यस. यहाँ पे आपको एक एक्टिविटी है जिसमें आपको फेवरेट फ्रूट एंड वेजिटेबल ड्रॉ करना है. आपका जो भी फेवरेट फ्रूट है, एप्पल, पाइनएप्पल, मैंगो, दैट यू हैव टू ड्रॉ इन द फर्स्ट बॉक्स. और सेकंड बॉक्स में जो भी वेजिटेबल आपको पसंद है, जो भी सब्जी पसंद है, उसका पिक्चर ड्रॉ करना है. ओके. So what we have learned and what we have to remember is food helps us to grow strong and stay healthy. आपलं जेवण आपल्याला नेहमी स्ट्रॉंग आणि हेल्दी बनवण्यासाठी मदत करतं. आपली वाढ होण्यासाठी मदत करतं. इट गिव्स अस एनर्जी टू वर्क एंड प्ले. काम करण्यासाठी, खेलने काम करने के लिए, खेलने के लिए जो भी एनर्जी रिक्वायर्ड होती है वो हमें खाने से मिलती है. वी ईट 3 मेन मील्स इन अ डे. हम दिन में 3 मेन मील खाते हैं. लाइक अस ऑल लिविंग थिंग्स टू नीड फूड. हमारी तरह जो भी बाकी के लिविंग थिंग्स है सबको खाने की जरूरत है. ओके. अंडरस्टूड एवरीवन? द लेसन नंबर 5 इज बीन अंडरस्टूड. यस टीचर. वेरी गुड. नेम द 3 मेन मील्स वी टेक ड्यूरिंग द डे. कौन कौन से 3 मील हम पूरे दिन में लेते हैं बताइए. हैंड रेस कीजिए. कौन बताएगा? संस्कार. सांगितलं तेच. लंच, डिनर, ब्रेकफास्ट. बोल. लंच, डिनर, ब्रेकफास्ट. सिक्वेन्शियली सांगायचं आहे. पहिले काय घेतो आपण? पहिले काय घेतो? ब्रेकफास्ट. त्यानंतर डिनर. येस, व्हेरी गुड. ब्रेकफास्ट, लंच, डिनर. युअर सेकंड क्वेश्चन इज नेम 2 थिंग्स मेड फ्रॉम मिल्क. दुधापासून तयार होणाऱ्या 2 कोणत्याही गोष्टींची नावे सांगा. येस, विराट. पनीर चिल्ली. आईस्क्रीम. ओके. और कौन बताएगा? ईशा बताइए. बटर. हम्म. केक. हम्म. ओके. आईस्क्रीम. घी. घी. Yes, good. Now, a fruit or vegetable.
एप्पल क्या है? सब लोग बताइए, फ्रूट है या वेजिटेबल? फ्रूट यस। कॉलीफ्लावर? वेजिटेबल वेजिटेबल बनाना? फ्रूट ब्रिंजल? वेजिटेबल कैरेट? कैरेट? वेजिटेबल टिक्कू? वेजिटेबल टिक्कू? येस. ओके. बस ओरडायचं नाही. सगळ्यांना सांगितलं म्हणजे फक्त फर्स्ट स्टँडर्ड वाल्यांना सांगितलेलं. माईक बंद करा आता सगळ्यांनी. फर्स्ट स्टैंडर्ड इंग्लिश मीडियम, आपको क्वेश्चन नंबर 1 एंड 2 पूरा लिखना है अपनी नोटबुक में. क्वेश्चन नंबर 1 है आपका नेम द थ्री. क्वेश्चन नंबर 1 में आपको आंसर द फॉलोइंग क्वेश्चन, जिसमें 2 लिखने हैं. एंड सेकंड है फ्रूट और वेजिटेबल वाला, जिसमें नाम लिख के वो फ्रूट है या वेजिटेबल है, एफ एंड वी लिखना है. डोंट ड्रॉ द पिक्चर्स. अंडरस्टूड? फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश मीडियम काय करायचं सगळ्यांना समजलंय? विराट, ईशा एंड संस्कार. ओके. नाउ फर्स्ट स्टैंडर्ड मराठी मीडियम, आराध्या एंड देवांश, यू पे अटेंशन. ओके, लेट्स सी. आता मला बुक मिळालंय तुमचं. काय झालं? टीचर क्या करते हैं? हु आस्क? क्वेश्चन आंसर्स लिखने हैं ईशा आपको सारे, जो भी हमने अभी किए. यस टीचर. ओके. बेटा लेट युअर बुक ओपन. देवांश आणि आराध्य लक्ष द्यायचे इथे. आता पुस्तक मिळाल्यामुळे आपण पहिल्या पाठ पासून सुरुवात करूया. ओके. टीचर विच स्टँडर्ड? फर्स्ट ओनली. ओके. मी अँड माय फॅमिली, मी आणि माझे कुटुंब. ओके. सांगा मला तुमच्या फॅमिली बद्दल आणि तुमच्याबद्दल. आराध्या आणि येस, वी विल डू वन थिंग. आपण ह्यातनं पण तुमच्या EVS चा भाग घेत जाऊ. ओके. जो काही परिसर अभ्यास असेल तो भाग घेऊ. सांगा मला, देवांश सांग, तुझं नाव आणि फॅमिली मध्ये कोण कोण आहे सांग. माझे नाव देवांश. देवांश रंगले मात्रे. ओके. मात्रे. येस. आता मला सांग, तुझ्या फॅमिली मध्ये कोण कोण आहे? आपल्याला काय विचारले तिथे? मी आणि माझे कुटुंब. आपण त्यांच्याबद्दल माहिती सांगायची आहे. सांग मला, कोण कोण आहे तुझ्या फॅमिली मध्ये? बाबा, मी 2 बहिणी आणि ओके. आराध्या तू सांग. चला, तुमचं नाव सांगा आणि तुमच्या फॅमिली मध्ये कोण कोण आहे ते सांगा. आराध्या प्रभावी टाकले. येस. कोण कोण आहे तुझ्या फॅमिली मध्ये? पप्पा, मम्मी, हम्म. आई, बाबा, हम्म. एक बहीण, ओके. एक काका. ओके. चला, आपण नेक्स्ट बघूया. ओके. यामध्ये तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. इंग्लिश मध्ये मला लिहून दाखवायचं आहे. माय नेम इज, पूर्ण नाव लिहून दाखवायचं आहे. ओके. हे लक्षात ठेवा.
रायटिंगचा पार्ट काय आहे तुमचा देवांश आणि आराध्य प्लीज डू रिमेंबर लेट प्रिंट इम्प्रेशन ऑफ फिंगर्स. आता जर तुमच्याकडे वॉटर कलर असतील तर तुमच्या रिकाम्या वेळात ओके तुमच्या रिकाम्या वेळात असा एक फिंगरप्रिंट उठवा आणि त्याला बर्ड रेडी करून बर्ड फिश काही करून मला नंतर तुम्ही आरामात दाखवू शकता. ओके आता तुमच्यासाठी येस आपण EVS चा पार्ट शोधूया. ओके चला माय डेली रुटीन माझी दिनचर्या हा धडा आपण पाहणार आहोत. येस तुम्ही जेव्हा फर्स्ट स्टँडर्डला EVS शिकवलं मी तेव्हा पण पाहिलं असेल पण आता तुमचं बुक अवेलेबल आहे तर आपण त्यातून शिकूया. ओके पहिला आहे आय वेकअप बिफोर सनराईज. आय वेकअप बिफोर सनराईज सूर्योदयापूर्वी उठणे. येस माझी दिनचर्या दिनचर्या म्हणजे रोज काय काय करतो ते याच्यात सांगितलेलं आहे. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करतात ते इथे सांगितलेलं आहे. येस माझी दिनचर्या पहिला आहे सूर्योदयापूर्वी उठणे. आय वेकअप बिफोर सनराईज. ओके चल मला वाचून दाखव देवांश. पहिल्यात काय लिहिलंय काय सांगितलं मी आता तुम्हाला सूर्योदयाला सूर्य उठणे. येस आणि इंग्लिश मध्ये काय लिहिलंय आय आय वेकअप वेक अप बिफोर सनराईज. सनराईज. येस आराध्या तू वाच. आराध्या सूर्यापूर्वी उठणे. सूर्योदयापूर्वी सूर्योदयापूर्वी उठणे. उठणे. आय आय वेकअप 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 बिफोर बिफोर सनराईज. सनराईज. सनराईज सनराईज. राईज बेटा राईज. राईट. ओके फाईन. नेक्स्ट आहे प्रातःविधी. ओके त्यानंतर सकाळी टॉयलेटला जाणे अशा प्रकारची कामे मी करते मग त्याला बोललं गेलेलं आहे प्रातःविधी. आय गो टू द टॉयलेट. थर्ड आय ब्रश माय टीथ दात घासणे. आय ब्रश माय टीथ दात घासणे. त्यानंतर आय टेक अ बाथ अंघोळ करणे. आय टेक अ बाथ अंघोळ करणे. आय वेअर क्लीन क्लोथ्स. आय वेअर क्लीन क्लोथ्स स्वच्छ कपडे घालणे. आय कोम माय हेअर केस विंचरणे. आय कोम माय हेअर केस विंचरणे. आय ईट जेवण करणे. आय ईट जेवण करणे. आय गो टू द स्कूल शाळेत जाणे. आय गो टू द स्कूल शाळेत जाणे. आय प्ले ऑन द ग्राउंड मैदानावर खेळणे. आय प्ले ऑन द ग्राउंड मैदानावर खेळणे. आय स्टडी अभ्यास करणे. आय डू हाऊस वर्क घरची कामे करणे. आय स्लीप झोपणे म्हणजे दिवसभरात काय काय केलंय ते इथे सांगितलंय. ओके पुन्हा एकदा ऐका. सूर्योदयापूर्वी उठणे प्रातःविधी दात घासणे अंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे केस विंचरणे जेवण करणे शाळेत जाणे मैदानावर खेळणे अभ्यास करणे घरची कामे करणे आणि झोपणे. ओके चला आता मला एकेकाने वाचून दाखवा. तुमच्या भाग पहिला या पुस्तकाचा जो भाग पहिला आहे ना त्याच्या पेज नंबर 5 वर आहे हे. चला वाचून दाखवा मला. देवांश वाच. सूर्योदयापूर्वी उठणे.
पुढे प्रातर्विधी, दात घासणे, अंघोळ करणे, कपडे घालणे, नीट बोल जोरात. जेवणे, जेवण करणे, शाळेत जाणे, शाळेत शाळेत जाणे, शाळेत जाणे, हम्म. त्यानंतर अभ्यास करणे, मैदानावर खेळणे, अभ्यास करणे, अभ्यास करणे, मग करायचं घरची कामे करणे, घरची कामे करणे, झोपणे. झोपणे. आराध्या तू वाच. आराध्या बोल. सूर्योदयापूर्वी उठणे, सूर्योदयापूर्वी उठणे, प्रातर्विधी, प्रातर्विधी, दात घासणे, दात घासणे, अंघोळ करणे, जेवण करणे, स्वच्छ कपडे घालणे, स्वच्छ कपडे घालणे, केस विंचरणे, केस विंचरणे, जेवण करणे, जेवण करणे, शाळेत जाणे, मैदानावर खेळणे, हम्म. अभ्यास करणे, हम्म. घराची कामं करणे, झोपणे. व्हेरी गुड. आता ही दिनचर्या मराठीमध्ये तुमच्या पुस्तकात लिहायची आहे, तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे, तुम्ही दोघांनी पण. ओके. तुमचा भाग पहिला आणि पान क्रमांक 5 वर आहे. समजलंय? आराध्य आणि देवांश अंडरस्टूड? टीचर. ओके, चला लिहा आणि नंतर मला सांगायचं झाल्यावर. सेकंड स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ओके, ॲनिमल अँड देअर युजेस हा लेसन आपला कंप्लीट झाला होता. येस, वी विल बी स्टार्टिंग विथ युअर लेसन नंबर 5 टुडे. द फूड वी ईट. आता फर्स्ट स्टँडर्डचं लेसन तुम्ही ऐकलं असेल शांतपणे, तर तुम्हाला याच्याशी त्याला कनेक्ट करता येईल. समजलं तुम्हाला तुमचे एकत्र क्लास का घेतले जातात? बघा, आताच आपण पाहिलं ना. आता मला बघू द्या किती जणांचं लक्ष होतं, किती जणांचं लक्ष होतं आता मला कळेल. सांगा मला, वाय डू वी ईट फूड? ओके, का खातो आपण जेवण? आता फर्स्ट स्टैंडर्ड वाले आप लोग भी ध्यान दीजिए, सेकेंड स्टैंडर्ड का लेसन भी आपसे ही रिलेटेड है और उसको पढ़ने से आपको बहुत ज्यादा इंफॉर्मेशन मिलने वाली है और आपके लेसन के बारे में. ओके, चला आता सांगा मला सेकंड स्टँडर्ड, वाय डू वी ईट फूड? आराध्या सांग. आराध्या, सेकंड स्टँडर्ड आराध्या, हँड रेज केलाय ना तुम्ही? सांगा. Yes, when we are hungry we eat food, right? But why do we eat food? का आपण खातो? काय मिळतं आपल्याला त्याच्यातून? टीचर, हेल्प युअर बॉडी. टू काय काय आपल्या बॉडीला हेल्प होते? हेल्प युअर बॉडी टू एनर्जी. टू गिव्ह एनर्जी, टू स्टे स्ट्रॉंग अँड हेल्दी, राईट? Yes. Yes. When we are hungry, Teacher we eat and food. you help. Yes, good. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण अन्न खातो. It gives us energy to work, play and think.
तुम्ही रोज जी काही कामं करता, खेळता, विचार करता, आता उत्तर द्यायला सगळ्यांना विचार करावा लागला की नाही? मग तो विचार करण्यासाठी पण एनर्जी लागते आणि ती एनर्जी तुम्हाला आपण खाल्लेल्या फूड मटेरियल मधून मिळते. फूड हेल्प्स अस टू ग्रो स्ट्रॉंग अँड हेल्दी. आपल्याला आपली शरीराची वाढ होण्यासाठी, आपण स्ट्रॉंग आणि हेल्दी होण्यासाठी, आपलं शरीर मजबूत आणि आरोग्यदायी होण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. फूड ऑल्सो हेल्प्स इन बिल्डिंग अवर बोन्स अँड मसल्स. आपली हाडं आणि मसल स्ट्रॉंग होण्यासाठी, स्नायू स्ट्रॉंग होण्यासाठी पण आपल्याला अन्नाची गरज असते. Food also helps in building our bones and muscles. Yes. So all our food comes from plant and animal. Plant gives us variety of food stuff. मग आपल्याला हे जे अन्न मिळतं, आपण जे वेगवेगळे फूड मटेरियल खातो, ते आपल्याला कुठून मिळतात? सांगा. येस. प्लांट्स पासून टीचर मिळतात आणि एनिमल्स पासून मिळतात. एनिमल्स. Yes, from plants and animal we get all these material. वनस्पतींपासून आपल्याला वेगवेगळ्या डाळी, व्हेजिटेबल्स, भाज्या सगळं काही मिळत असतं. तर प्राण्यांपासून आपल्याला मांस, मासे, अंडी, दूध यासारखे पदार्थ मिळत असतात. राईट? बघा. कॉर्न, Yes, व्हीट, teacher. राईस. कॉर्न, व्हीट, राईस, मका, गहू आणि तांदूळ. आणि इथे स्प्लिट चिक पीस डाळी आहेत या चणा डाळ, चिकपीस, चणे, व्हाईट पीस, ओके, वाटाणे. Plants gives us food grains like wheat, jowar, bajra, rice and corn. These grains are also called cereals. बघा, वनस्पतींपासून जे धान्य मिळतात ना आपल्याला, ग्रेन्स, ज्याचे आपण भाकरी बनवून खातो किंवा तांदळाचा भात बनवून खातो, त्या सगळ्यांना सिरियल्स म्हणायचं आहे. आता जे रायगड मधले असतील तर मोस्टली गहूपेक्षा कमी तांदळाचा वापर आपल्याकडे जास्त केला जातो. कोणी आहे का रायगडच्या बाहेरचं? नाही ना? सेकंड स्टँडर्ड, most of the second standard students are from शिरडोन ना? मनवा, तू कुठून आहे मनवा? अलिबाग, राईट? मनवा नो, ढवर. कुठून? ढवर. अं, टीचर म्हणजे ना मी अलिबागला राहते, पण माझी मम्मी आता माझ्या आजोबांना बघायला हॉस्पिटलमध्ये जमते ना, म्हणून मी गावाला आहे. येस येस, म्हणजे तू अलिबाग मध्ये राहते, बरोबर? येस. मग आपल्याकडे तांदूळ हे मुख्य धान्य आहे, बरोबर? आपण भाकरी बनवून खातो, त्यानंतर गव्हाची चपाती खातो आणि तांदळाचा भात पण बनवून खातो. मग ही सगळी जी धान्य आहेत ना, त्यांना काय म्हणायचं आहे? सिरियल्स. काय म्हणायचं आहे? टीचर सिरियल. येस. ओके. टीचर, येस. माझे पप्पा फार्मर आहेत. व्हेरी गुड. रोटी म्हणजे अँड ब्रेड. farmer. ओके. रोटी अँड ब्रेड इज मेड फ्रॉम व्हीट फ्लोअर. मग रोटी, चपाती, ब्रेड हे गव्हाच्या पिठापासून बनवलं जातं. इडली इज मेड फ्रॉम राईस फ्लोअर. तर इडली ही तांदळाच्या पिठापासून बनवली जाते. त्यानंतर हे आहेत पल्सेस. ओके. ज्या काही डाळी आहेत ना, त्यांना पल्सेस बोलायचं. काय बोलायचं? पल्सेस. आणि जे धान्य आहेत, धान्यांना सिरियल्स बोलायचं. ओके, पहा आता. Plants gives us Cereal. pulses like मूग, peas, beans and grams. मग आपल्याला मूग, वाटाणे, वेगवेगळे बीन्स आणि ग्राम्स म्हणजे चणे हे सगळे आपल्याला प्लांट्स पासून मिळतात. त्यांना आपण पल्सेस, डाळी म्हणतो. स्प्लिट पल्सेस आर कॉल्ड दाल्स. मग हे जे पल्सेस जेव्हा येस, या पल्सेसला जेव्हा आपण स्प्लिट करतो, चण्याला जर तुम्ही फोडलं तर त्याच्या 2 डाळी निघतील, वाटाण्याच्या पण 2 डाळी निघतील, राईट? मग त्याला स्प्लिट केल्यावर त्याला डाळ म्हटलं जातं. दाल, सांबार अँड करी आर मेड फ्रॉम पल्सेस.
मग या सगळ्यांपासून वेगवेगळ्या भाज्या, करी, डाळ आणि सांबार बनवलं जातं. ओके, सिरियल्स अँड पल्सेस समजलेत तुम्हाला? जी धान्य आहेत ना, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, त्यांना सिरियल्स म्हणायचं. आणि ज्या डाळी आहेत, वाटाणे, चणे यासारखे कडधान्य, त्यांना पल्सेस म्हणायचं. ओके, चला पुढचं बघूया ओके. आपण. Vegetables. We all know about vegetable, right? Vegetable like carrots, beans, brinjal, tomatoes, potatoes, and green peas are often from plants. मग गाजर, शेंगा, वांगी, टोमॅटो, बटाटे आणि हिरवे वाटाणे हे सगळं आपल्याला वनस्पतींपासून मिळतं. We get all them from plants. They grow on climber shrubs and bushes. आपण क्लाइंबर श्रब आणि बुशेस सेकंड लेसन मध्ये पाहिलं होतं, टाइप्स ऑफ प्लांट्स. येस मग वेगवेगळ्या प्रकारच्या वेली, झुडपे आणि छोटी छोटी झाडे या रोपटे यांच्यावर या भाज्या येत असतात. व्हेजिटेबल्स लाईक पोटॅटोज टीचर अँड कॅरेट्स. कुठला वाला लेस? सेकंड लेसन जो शिकवला होता, आय एम टॉकिंग अबाउट दॅट. ओके, व्हेजिटेबल्स लाईक पोटॅटोज अँड कॅरेट्स ग्रो अंडरग्राउंड. पण बटाटे आणि गाजर पाहिलंय का तुम्ही झाडावर येताना कधी? झाडावर येतं का टीचर जमिनीत येतं? झाड. जमिनीत येतं. Spinach, coriander and fenugreek are some of the leafy vegetable. पालक, कोथिंबीर आणि मेथी ह्या काय आहेत? पालेभाज्या आहेत. सगळे पालेभाज्या खातात ना? Yes, No. you should. Who said no? Manva, you should eat them. They are good for your health. Okay? ओके. Yes. You can do things like जर तुम्हाला डायरेक्ट भाजी खायला आवडत नसेल ना, तर तुम्ही ती पालकची भजी बनवू शकता किंवा पराठामध्ये वगैरे या मेथी, पालक यांचा वापर करू शकता. ओके, मग तुम्हाला ओके. टेस्ट पण मिळेल, तुम्हाला आवडता पदार्थ पण तुम्हाला खाता येईल आणि त्याचसोबत न्यूट्रिशन्स पण मिळतील. ओके, नाव फ्रुट्स सगळ्यांना आवडतात? येस ऑर नो? येस. Okay. Fruits are juicy and naturally sweet. फळांवर आपल्याला साखर टाकून खावं लागतं का? नो, कारण ते नॅचरली स्वीट असतात. कारण नेचरनेच त्यांना स्वीट केलेलं आहे. दे आर नॅचरली स्वीट. ऑलरेडी ते स्वीट असतात, आपल्याला त्यावर साखर टाकावी लागत नाही. डिफरंट टाइप्स ऑफ फ्रुट्स लाईक ऍपल, orange, grapes, pineapple, mango, chiku, papaya, guava, pomegranate, and watermelon are obtained from plants. मग सफरचंद, संत्री, द्राक्षे, अननस, आंबा, चिक्कू, पपई, पेरू, डाळिंब आणि कलिंगड यासारखी वेगवेगळी फळं आपल्याला वनस्पतींपासून मिळत असतात. आता तुम्ही लिहा चॅट बॉक्स मध्ये तुमच्या फेवरेट फ्रूटचं नाव. लिहा चला. यश, माईक बंद कर. तुमचा फेवरेट फ्रूट कोणता आहे? लिहा चॅट बॉक्स मध्ये. मला सांगा सगळ्यांनी लिहा. फर्स्ट स्टँडर्ड वाले पण लिहा. विच इज युअर फेवरेट फ्रूट? तुमचं आवडतं फळ कोणतं आहे? लिहा चॅट बॉक्स मध्ये. पायनॅपल. देवांशचं फेवरेट फ्रूट पायनॅपल आहे. बाकीच्यांनी लिहा. यश, बनाना. आराध्या, मँगो अँड ऑरेंज. ओके, बघा. एप्पल. ओके, सी आपने एक बात नोटीस की होगी. एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की आता मँगो आपला फेवरेट फ्रूट आहे, पण मँगो आपल्याला वर्षभर खायला मिळतं का?
नो टीचर. आता तुम्हाला आंबे भेटतात का? नाही भेटतात. मग आपण एक काम करू शकतो ना, सीजनल फ्रुट्स खायचे. ज्या सीझन मध्ये जो फ्रूट अवेलेबल असेल तो आपण खायचा. जरी आवडत नसेल तरी थोडा खायचा. येस. मग त्याचे आपल्याला विटामिन्स आणि मिनरल्स मिळणार, न्यूट्रिएंट्स मिळणार. ओके. मग असं नाही की मला हा फ्रूट आवडत नाही, माझा मँगोज फेवरेट आहे, मग मी बनाना का खाऊ, ऍपल का खाऊ. डोंट डू लाईक दिस. प्रत्येक फ्रूट मध्ये त्याचे स्वतःचे स्पेसिफिक न्यूट्रिएंट्स असतात आणि ते तुम्हाला खूप युजफुल आहेत. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स खाल्ले पाहिजेत. ओके. येस. नट्स, काजू, पिस्ता, बदाम, groundnut. Okay, they are nuts. Nuts are crunchy and full of energy. नट्स खायला पण मजेदार असतात, क्रंची असतात, करकरीत असतात आणि कधी त्यांच्यामध्ये कधी आणते. त्यांच्यामध्ये खूप जास्त एनर्जी असते. दे इन्क्लूड वॉलनट, अक्रोड, रेझिन्स, मनुके, पिस्ता, आमंड्स, बदाम, कॅश्यू नट्स, काजू. ओके. या प्रकारचे नट्स पण तुम्ही रोज एक दोन तरी खाल्ले पाहिजेत. व्हेजिटेबल फ्रुट्स अँड नट्स आर गुड फॉर हेल्थ अँड प्रिव्हेंट अस फ्रॉम फॉलिंग सिक. मग ह्या भाज्या, फळे आणि हे नट्स, ओके, हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि ते आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवतात. कारण ते आपली इम्युनिटी वाढवतात आणि इम्युनिटी वाढल्यामुळे आपण आजारी नाही पडत. Beverages like tea, coffee and cocoa are obtained from plants. आणि मग प्लांट्स पासून तुम्हाला माहिती आहे का काही पेय पण मिळतात. चहा, कॉफी आणि कोको पावडर असते ना, आपण केक मध्ये वापरतो किंवा चॉकलेट सिरप बनवलं जातं त्याचं. हे सगळं Yes. आपल्याला प्लांट्स पासून मिळतं. येस. येस. येस टीचर. Cooking oil is used for food preparation. Is obtained by crushing sunflower and groundnut seed. आणि तुम्हाला माहिती आहे ना, आपण तेल वापरतो ना जेवण बनवायला. मग मी तेल वापरते ना जेवण बनवायला. येस टीचर. हा येस. हा येस टीचर. मग तुम्हाला माहिती आहे का ते तेल कुठून मिळतं? कोणी सांगेल? नो. कुणाला माहितीये? नो टीचर. हे तेल आहे ना, ते वेगवेगळ्या सीड्स पासून मिळतं. कधी सनफ्लावर, सूर्यफूल असतं ना, सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्यात तुम्ही? येस. माहितीये सूर्यफुलाच्या बिया ब्लॅक कलरच्या? येस. ओके, सम नोज, सम Yes. डोंट नोज. ओके, फाईन. मग त्याच बियांपासून पण तेल निघतं. त्याचबरोबर शेंगदाणे तर सगळ्यांनी खाल्ले असतील. ग्राउंडनट. येस. त्या शेंगदा येस, त्यापासून पण आपल्याला तेल Yes. मिळतं. येस, गुड. मग या सगळ्या तेलाचा वापर आपण जेवण बनवण्यासाठी करतो. Spices like chilies, clove and cumin from plants make our food tasty. त्याचबरोबर काही मसाल्याचे पदार्थ, मिरची, लवंग, ओवा यासारखे जे मसाल्याचे पदार्थ असतात ते जर आपल्या जेवणात टाकले तर आपलं जेवण अजून स्वादिष्ट आणि चविष्ट बनतं. ओके. Yes, teacher. येस. आता आपण पाहूया ऍनिमल्स पासून काय मिळतं आपल्याला. प्लांट्स पासून काय काय मिळतं समजलं सगळ्यांना? सिरियल्स, पल्सेस, फ्रुट्स, Yes, teacher. व्हेजिटेबल्स, ऑइल, बिवरेजेस अँड स्पायसेस. ओके. आता आपण पाहूया की आपल्याला ॲनिमल्स पासून काय मिळतं. वी ऑल्सो गेट फूड फ्रॉम ॲनिमल्स अँड बर्ड्स. आपल्याला प्राणी आणि पक्ष्यांपासून पण अन्न पदार्थ मिळतात ना. मिल्क इज ऑब्टेन्ड फ्रॉम काउज, गोट्स अँड बफेलोज. गाई, बकऱ्या. माईक बंद करायचा यश. आणि म्हशींपासून आपल्याला दूध मिळतं. बटर, चीज, घी, कर्ड, मिल्कशेक अँड आईस्क्रीम आर सम ऑफ द मिल्क प्रोडक्ट. बघा आताच तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड मध्ये हे शिकलात ना सगळे. सी हाव इट इज रिलेटेड. मग आपल्याला बटर, चीज, घी, कर्ड, मिल्कशेक आणि आईस्क्रीम हे सगळं पण दुधापासून बनवता येतं.
अजून ॲनिमल्स पासून काय मिळतं? Eggs of birds. Eggs of birds such as hens and ducks are eaten. काही पक्ष्यांची अंडी जसं कोंबडी, बदक, ओके, यांची अंडी खाल्ली जातात. So meat of hen and goat is also eaten. त्याचप्रमाणे कोंबडी आणि बकरी यांचं मांस सुद्धा खाल्लं जातं. People who eat only cereals, pulses, fruits and vegetables are called vegetarians. पण जे लोक फक्त धान्य, डाळी, कडधान्य, फळे आणि भाज्या खातात त्यांना व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी असं म्हटलं जातं. दे ऑल्सो टेक मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट. पण ते प्राण्यांपासून मिळणारे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खातात. त्यांना व्हेजिटेरियन म्हटलं जातं, शाकाहारी म्हटलं जातं. मीट, एग्स अँड सर्टन व्हरायटीज ऑफ फिश आर ऑल्सो इटन बाय सम पीपल. तर काही लोक मासे, मांस आणि अंडी खातात. त्यांना दे आर कॉल्ड ॲज नॉन व्हेजिटेरियन. त्यांना मांसाहारी असं म्हटलं जातं. लाईक अस animal, birds and insects also need food to live. आपल्याप्रमाणेच प्राण्यांना, पक्ष्यांना आणि जे कीटक असतात ना, इन्सेक्ट छोटे छोटे, अँट, कॉक्रोचेस, लिझर्ड्स, बटरफ्लाईज, यांना सुद्धा जगण्यासाठी अन्नाची गरज असते. प्लांट्स ऑल्सो नीड फूड टू लिव्ह. आणि वनस्पतींना सुद्धा जगण्यासाठी अन्न लागतं. दे मेक देअर ओन फूड. पण वनस्पती आपल्याकडनं अन्न घेतात का किंवा आपल्यासारखं बनवतात का? नाही. ते त्यांच्या पानांमध्ये फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसने त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. वी शुड फॉलो गुड फूड हॅबिट्स. एवढे छान छान पदार्थ खायचे तर आहेत, पण त्यासाठी खाण्याच्या चांगल्या सवयी पण आपण फॉलो केल्या पाहिजेत. पहिलं आहे वॉश युअर हँड्स बिफोर अँड आफ्टर इटिंग. जेवणा अगोदर आणि जेवणानंतर हात स्वच्छ धुवायचे आहेत. ईट क्लीन, हेल्दी अँड फ्रेश फूड. चांगलं, स्वच्छ, आरोग्यदायी आणि फ्रेश फूड खायचं आहे. शिळं अन्न खायचं नाही. ड्रिंक इनफ वॉटर. त्याचबरोबर पुरेसं पाणी देखील प्यायचं आहे. ईट इनफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. फळे आणि भाज्या पण पुरेशा प्रमाणात खायच्या आहेत. रिन्स माउथ आफ्टर इटिंग. आणि प्रत्येक वेळी खाऊन झाल्यानंतर पाण्याने चूळ भरायची आहे. ईट ॲट रेग्युलर इंटरवल. डू नॉट वेस्ट फूड. हळूहळू खाणं खायचं आहे. एखाद्या पहिले ब्रेकफास्ट केलं, मग मध्ये तुम्हाला भूक लागली तर काही खाल्लं, नंतर लंच केलं, त्यानंतर डिनर आणि लंचच्या मध्ये पण तुम्ही एकदा ब्रेकफास्ट करू शकता. डू नॉट वेस्ट फूड. पण एकदाच घ्यायचं आणि मला भूक लागली बोलून भरपूर घ्यायचं ताटात आणि तसंच टाकून द्यायचं. याला वेस्टेज ऑफ फूड म्हणतात. अन्न वाया घालवायचं नाही. ऑलवेज कीप द फूड कवर्ड. नेहमी अन्नावर झाकण ठेवायचं. तुमचं जेवढं जेवण घेऊन झालं, राहिलेल्या जेवणावर नेहमी झाकण ठेवायला शिका. सो दॅट त्यावर माशा बसणार नाहीत आणि त्यावर जम्स वगैरे येणार नाहीत. अंडरस्टूड? येस? Second standard, have you understood? Yes. Okay. Yes. Here we have done with your lesson number 5. इथे तुम्हाला आपण काय शिकलो? We need food to live. जगण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते. We get food from plants. आपल्याला वनस्पतींपासून अन्न मिळतं. We also get food from animals and birds. तसंच आपल्याला प्राणी आणि पक्ष्यांपासून सुद्धा अन्नाचे पदार्थ मिळत असतात. Like us, plants, animals, birds and insects also need food to live. आपल्याप्रमाणे वनस्पती, प्राणी, पक्षी आणि छोट्या कीटकांना पण अन्नाची गरज असते जगण्यासाठी. We should follow good eating habits. आपल्याला अन्न खाण्याच्या चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. सांगा मला, राईस अँड व्हीट आर, गहू आणि तांदूळ काय आहेत? सिरियल की पल्सेस? Cereal. Very good. Peas and beans are? Peas and beans.
Pulses. पर्सनल. Pulses. People who eat meat and fish are called. मीट आणि फिश खाणाऱ्या लोकांना काय बोलतात? व्हेजिटेरियन. नॉन व्हेजिटेरियन. अँड डॅश डॅश मेक अवर फूड टेस्टी. काय टाकल्याने आपल्या अन्नाला अजून चव येते? Spices. व्हेरी गुड. आता सांगा मला, प्लांट प्रोडक्ट आहे की अॅनिमल प्रोडक्ट आहे? हा, मी नाव वाचणार, तुम्ही सांगा. मिल्क, एनिमल. दाल, प्रोजेक्ट. प्लांट. पोटॅटो, प्लांट. प्लांट. राईस, प्लांट. एग, एनिमल. अॅनिमल. मीट, एनिमल. फिश, एनिमल. ऍपल, ऍपल. प्लांट. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. ज्यांच्याकडे बुक नाहीये याचा स्क्रीनशॉट घ्या, आणि ज्यांच्याकडे बुक आहे याचे आन्सर्स होमवर्कला लिहायचे आहे. ओके, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड समजलंय सगळ्यांना? येस, लेसन समजलंय? Okay, so we are going to stop over here for today. You all can leave now. Bye bye. Bye teacher. Bye teacher. Bye teacher. Bye teacher. Bye.